श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आम्ही निघालोय अष्टविनायक यात्रेसाठी आणि आता सध्या मी आहे भगवती हॉस्पिटलच्या इथे समोर, कृष्णा दर्शन या सोसायटीच्या समोर. आणि इथेच आता इथून आम्ही निघणार आहोत अष्टविनायकची यात्रा करण्यासाठी. अष्टविनायकची यात्रा करण्यासाठी सर्व गणपती मंदिर आहे, त्याचबरोबर प्रति बालाजी, प्रति शिर्डी आणि जेजुरीसह सर्व ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत. तर निघालोय, आता बस येणार आहे थोड्याच वेळात आणि बसची पूजा करून आम्ही निघणार आहोत. तर चला, तुम्हाला अष्टविनायकचा संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवतो. सकाळी ही आमची गाडी बदलापूर वरून निघाली. आम्ही गाडीचं पूजा करून प्रवासाला सुरुवात केली. तर आता आमची बस निघालेली आहे, आत्ताच पूजा वगैरे झालेला आहे. तर अष्टविनायकसाठी ही आता आमची बस निघालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. यात्रा करण्यासाठी पहिल्या गणपतीला आम्ही भेट देण्यासाठी जातोय आणि तो आहे महाडचा वरद विनायक गणपती. आणि आता आम्ही सध्या आहोत कर्जतपासून अगदी महाडचा वरद विनायक गणपतीला इथून बघू शकता. इथे आता आम्ही इथे मंदिरातून प्रवेश करत आहोत. जवळ आहे, इथून 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आणि आमचे हे सर्व अष्टविनायक यात्रेकरू आणि गणपती बाप्पाचे भक्त सगळे आता दर्शनासाठी जातात. आता अंतरावरती मंदिर आहे, त्या मंदिराचं आता आपण दर्शन घेतो. चला, वरद विनायकाचं दर्शन करूया. वरद विनायक या गणपतीला आल्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतलं. वरद विनायकाची सुंदर अशी मूर्ती पाहून आमचं मन खूप प्रसन्न झालं. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गृत्समद नावाच्या ऋषींनी श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून वर मागितले होते की येथे येणाऱ्या सर्व भक्तांची इच्छा तू पूर्ण करावेस. येथे एक तळ आहे, त्या तळामध्ये एका भक्ताला ही मूर्ती सापडली. सर्व मूर्ती हे स्वयंभू आहेत. त्यातील वरद विनायकाचं आम्ही दर्शन घेत असताना आजूबाजूला धान्याने बनवलेली रांगोळी आम्हाला पाहायला भेटली. मंदिर खूप प्रशस्त आणि शांत असे मंदिर होतं. मानाने 7वा असलेला हा वरद विनायक याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे मंगलेश्वराचं एक छोटंसं मंदिर आहे, तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि पाली बल्लाळेश्वरला पुढे निघालो. मित्रांचे जे आई वडील आहेत, ते आई वडील जवळ कल्याण या व्यापारी शेठला बोलत होते की बाबा तुझ्या मुलांनी आहे ना, आमच्या मुलांना वेळा करून टाकायला लागला, तर भक्ताचा तो काहीतरी वेळासारखा करायला लागला. त्यावेळेस त्या कल्याण शेठ जो तुझा वडील होता त्याला खूप राग आला त्या बल्लाळचा. आणि बल्लाळचा ज्यावेळेस राग आला त्यावेळेस त्यानं त्या बल्लाळला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो एका जंगलामध्ये त्याला घेऊन गेला आणि त्याला काठीनं बेदम मारहाण केलं त्या बल्लाळाला. आणि तिथे त्याला बांधून टाकलं, कुठे झाडाला बांधून, आणि म्हणाला तुझा गणपतीच तुला वाचवायला असं म्हणून तो गेला. आणि तू वापस जर आलास तर तुला मारून टाक असं ज्यावेळेस त्या कल्याण व्यापाऱ्याने म्हटलं. त्यानंतर हा मुलगा ऍक्च्युली तिथं त्याला एक वेळ होतो की बाबा अरण्यात जाऊन आहे ना, तो मस्त गणपतीची पूजा करायचा सगळ्या मित्रांना घेऊन वगैरे. आणि त्याच ठिकाणी कल्याण शेठला खूप राग आला होता त्याच्या वडिलांना, आणि तिथं जाऊन त्याला मारहाण केलं आणि त्यानंतर त्याला बांधून ठेवलं एका झाडाला. आणि त्याच्यानंतर तिथे त्यानं गणेशाची आराधना केली की बाबा तू सत्ताचा जर देव असशील तर एवढं तू सहन करू नको, आणि मला जेवढे जण त्रास दिले तर त्यांचं काय होईल. तर त्यावेळेस श्री गणेशाने तिथे प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्याला वरदान दिलं, तुला काय वर मागायचं वा. तर त्यानंतर बल्लाळाने म्हटलं की तू
इथेच सर्वांचं कल्याण कर, इथेच राहून तू सर्वांचं कल्याण कर म्हणून ते मंदिर बल्लाळेश्वर मंदिर आपल्याला पालीला बघायला भेटतं. तर ते एक आता मंदिर आपण पाहणार आहोत. ते पण मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे. तर आता आपण त्या मंदिराला जाणार आहोत. वरद विनायकाचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय आता पालीच्या बल्लाळेश्वराला. आणि हे बल्लाळेश्वर मंदिर हे जंगलातून जाताना इथले निसर्गरम्य वातावरण तुम्ही पाहू शकता. असं आमचं वरद विनायकाचं दर्शन खूप छान दर्शन झालं आणि खूप सुंदर असं मूर्ती तिथे आहे गळ्यात सापडलेली. आमचे सर्व टीम्स आता गाणे ऐकताना तुम्हाला इथं दिसून येत आहेत. सगळे मागेपर्यंत बसलेले टीम्स आहेत आणि आमचे ड्रायव्हर साहेब पण आता गाडी चालवण्यात व्यस्त आहेत. नजारा आता आम्हाला इथं पाहायला भेटतं. आणि आता पालीच्या बल्लाळेश्वरचं मंदिरचं दर्शन घेणार आहोत. चला आता तुम्हाला पालीचं मंदिरचं दर्शन घ्या. वरद विनायकाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करून आम्ही पाली येथील बल्लाळेश्वर या मंदिराला पोचलो. वाटेमध्ये मी सर्वांना कथा सांगितल्या आणि त्यानंतर आम्ही पोचलो बल्लाळेश्वरला. बल्लाळेश्वरमधील मूर्ती स्वयंभू असून सर्व बाजूंनी दगडाची तटबंदी आहे. मंदिर एरिया खूप प्रसन्न आणि प्रशस्त आहे. इथे तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे पेढे प्रसाद घेण्यासाठी तुम्हाला अनेक असे दुकाने दिसतील. आम्ही पाली बल्लाळेश्वर या मंदिराची मूर्ती पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, कारण ही मूर्ती खूपच सुंदर असून येथे आम्हाला आरतीचा मानसुद्धा मिळाला. सर्वप्रथम इथे दुंडी विनायक गणपती या गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही इथे आजूबाजूला दर्शन रांगसुद्धा पाहू शकता. बल्लाळेश्वर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथं मी आलो. मंदिरात जाण्याचा मार्ग खूप प्रशस्त आणि दगडांनी बांधलेलं हे मंदिर आहे. चारी बाजूला भिंती ज्या आहेत तटबंदी ही पूर्णपणे दगडांनी वेढलेली गणपती आहे. पालीचा बल्लाळेश्वर हा 8वा गणपती मानला जातो आणि या ठिकाणी आम्हाला आरतीसुद्धा भेटली. गणपतीचं नाव हे बल्लाळ या त्याच्या भक्तावरून ठेवण्यात आले होते. बल्लाळ हा खूप मोठा भक्त होता, त्याच्यावरून हे गणपतीचे नाव पडले आहे. पूर्ण दगडी मंडपाचं बांधकाम आहे. पालीचा बल्लाळेश्वर या मंदिरामध्ये ही पूर्णपणे जो मंदिर आहे तो मंदिर दगडाचा मंदिर आहे. तुम्ही बघू शकता संपूर्णपणे हा दगड आहे आणि एकाच दगडामध्ये ही मंदिर बनवलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे. आणि या मंदिराला आता दर्शन घेऊन आत्ताच दर्शन घेतलं. आता मी निघालो आहे. पालीचे बल्लाळेश्वर या देवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो प्रतिशिर्डी. पुण्याजवळ असलेल्या प्रतिशिर्डी येथे येऊन आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. शिर्डी संस्थानाप्रमाणेच या प्रतिशिर्डीला पाहिल्यानंतर द्वारकामाई मंदिर तसेच शिर्डीचे साईबाबा तुम्हाला हुबेहूब असताना इथे तुम्हाला पाहायला भेटतील. जेवणाची सुद्धा सुंदर व्यवस्था इथे करण्यात येते.
प्रति शिर्डीला जेवण केल्यानंतर आम्ही मौज मस्ती करत निघालो पुढील दर्शनासाठी. आम्ही धनावर करत चाललेलो आहोत. आता बालाजीला शिर्डीचं दर्शन झालं, जेवण झालं, सर्व झालं. आता धमाल करत एन्जॉय करत आम्ही बालाजीला चाललो. मित्रांनो, आता मी आहे प्रति बालाजीला. आज महड पाणीपाली या वरदविनायक आणि बल्लाळेश्वर या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रति शिर्डीला महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आता आम्ही प्रति बालाजीला. प्रति बालाजीचं मंदिर तुम्ही बघू शकता आणि तिथे आता आम्ही जाणार आहोत. आमची ही टीम आता या आमच्या गाडीतून उतरून आता ही सर्वजण आता प्रति बालाजी. अहो चला, तिथे काही आणलात तर लॉकरला वगैरे ठेवू शकता. पुढे पण असेल. हे आहे नारायणपूर जवळील हे आहे प्रति बालाजीचं मंदिर. आणि इतकं मंदिर सुंदर आहे. त्या सुंदर अशा मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता. आता आम्ही चाललो या मंदिरात, प्रति बालाजीच्या मंदिरात. मंदिर खूप प्रशस्त असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. प्रति बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एकमुखी दत्त मंदिर नारायणपूर या गावी पोहोचलो. तिथे सुंदर असं दत्त मंदिर पाहून मनाला खूप आनंद झाला. एकमुखी दत्त पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला, कारण हे मंदिर इतकं प्रशस्त आहे की मनाला तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जाणार आहे. इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढील प्रवास केला आणि जेजुरीला पोहोचलो. प्युअर लंच होम इथे मी आता आलो आहे. इथं आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत. जगताप लंच येथे आम्ही जेवायला बसलो आणि इथे खूप सुंदर असं जेवण मिळतं. जेवण करून आम्ही जेजुरीला आज मुक्काम केलं. रात्रीचे जेवण करून आम्ही हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि सकाळी पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जेजुरीत चढण्यास सुरुवात केली. सकाळी आम्ही जेजुरीचं गड चढलो. मंदिराला हार्बेल घ्या देवाला व्हायला हार्बेल. पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जेजुरीचं गड चढताना आम्हाला मनस्वी आनंद होत होता. एकदा आम्ही गड चढलो आणि तेथील दृश्य पाहून खूपच मन भारावून गेलं. गर्दी कमी होती. मंदिराचं दर्शन घेऊन आता मी बाहेर आलेलो आहे. शकता इथे तळी भंडार मंदिर आहे आणि आत्ताच आम्ही इथून दर्शन घेऊन खंडोबा मंदिराचं. आज गर्दी सकाळच्या वेळेस गर्दी नसते 6 वाजता. आणि इथे तळी भंडार आणि हे मंदिर तुळजाभवानी मातेचं पण मंदिर आहे. इथे खूप सुंदर असं मंदिर आहे.
गुड 6:30 वाजले तो. हो या लवकर लवकर या. जय मल्हार सदानंदाचा. आत्ताच आम्ही जेजुरीचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत मोरगावला. काल आमचं 2 गणपती झाल्या, एक बल्लाळेश्वर आणि त्यानंतर वरदविनायक. त्यानंतर आज आता आम्ही निघालेलो आहोत मोरगावच्या गणेश मंदिराला. त्यानंतर आम्ही चिंतामणी देऊळचं आणि 2 जे गणपती आहेत महागणपती रांजणगावचा आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक सिद्धटेकचं, असे 4 गणपती आज कव्हर होणार आहेत आमचे. आणि आम्ही आज रांजणगावला मुक्काम करणार आहोत. तर आता आम्ही निघालो होतो मोरगावला. मस्त आत्ताच जेजुरीचं आम्ही पहाटे दर्शन घेतलं 6 वाजता आणि खूप छान वाटलं आणि गर्दी पण कमी होती. तरी आमची टीम बघू शकता तुम्ही, मस्त प्रसन्न असे चेहरे. हाय गणपती बाप्पा. तर आता आम्ही निघालोय मोरगावला. चला तुम्हाला मोरगावचं मंदिर दाखवतो. पार्किंगला गाडी लावून आम्ही मोरगावच्या मंदिराच्या दिशेने निघालो. वाटेत आम्हाला अनेक ठिकाणी दुकाने दिसत होती. या मंदिराला 11 पायऱ्या आहेत आणि हे पायऱ्या क्रॉस केल्यानंतर मयुरेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे. समोरच नंदी मंडप सभा मंडपी नक्षी सुंदर 11 पायरी हो 11 पायरी हो. अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वरला ओळखले जाते. मयुरेश्वर म्हणजेच मोर. मोरावर बसून सिंदुरासूर राक्षसाचा वध केल्याने या गणपतीला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे म्हटले जाते. येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते, कारण अष्टविनायकाची यात्रा इथून सुरुवात होते आणि येथेच संपते, म्हणून इथे भाविक 2 वेळा दर्शनाला येतात. सिंदुरासूर राक्षसाचा वध करून मोरावरती बसून गणपतींनी येथे शुद्ध आणि पवित्र परिसर म्हणून ओळखलं जातं. मोरगावचं दर्शन झाल्यानंतर आम्ही वाटेत नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही चिंतामणी थेऊरच्या गणपतीला निघालो. साक्षात ब्रह्मदेवानी सुद्धा अस्वस्थ मन शांत करण्यासाठी येथे तप केलेले होते. मुळामोठा भीमा नदीच्या तीरावर वसलेलं हे चिंतामणी वास्तू पेशवेकालीन असलेलं हे मंदिर सुंदर असं मंदिर आहे. गुणासूर नावाचा राक्षस कपिल मुनीकडून हा चिंतामणी चोरला होता. त्यावेळेस श्री गणेशाची आराधना करून कपिल मुनींनी श्री गणेशांना हा हिरा परत मिळवण्यासाठी वंदन केलं होतं. तेव्हा श्री गणेशांनी गुणासूर नावाच्या राक्षसाचा वध करून हा चिंतामणी कपिल मुनींना दिलं होतं. ते हे तीर्थक्षेत्र, ते हे प्रसिद्ध असं देवस्थान आहे. येथे प्रचंड गर्दी असते,
कमीत कमी दर्शनाला 2 ते 3 तास लागतात. त्यामुळे येथे तुम्ही 100 रुपये देऊन दर्शन पास घेऊ शकता. ₹50 कुपन घेऊन तुम्ही इथे महाप्रसाद सुद्धा घेऊ शकता. थेऊरचा चिंतामणी हा अष्टविनायकापैकी दुसरा गणपती मानला जातो. थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. थेऊरचं चिंतामणी या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहे सिद्धटेक, म्हणजेच सिद्धिविनायक. सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यात येतं आणि पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही सगळेजण चिंतामणीला सगळेजण आराम करतात आणि आता इथून 1-2 तास लागतात सिद्धिविनायक सिद्धटेकचं. त्यानंतर आम्ही रांजणगावला मुक्काम करतो. आमचा हा अष्टविनायक यात्रा पूर्ण चालू आहे. प्रसिद्ध भीमा नदीच्या तीरावर वसलेलं हे सिद्धिविनायक मंदिर, येथे श्री विष्णूस सिद्धी प्राप्त झाली होती. गणपतींना वंदन करून त्यांनी पुन्हा एकदा युद्ध जिंकलं होतं. आता आम्ही सध्या आहो सिद्धिविनायक सिद्धटेकचा गणपती, तिथे भगवान श्री विष्णू यांचं कार्य सिद्धीच गेलं होतं, म्हणून हे पवित्र क्षेत्र सिद्धिविनायक. मंदिर खूप भव्य असून येथे मुख्य गाभारा तुम्ही पाहू शकता. आतमध्ये मूर्ती स्वयंभू असून तेथील नजारा खरंच पाहण्यासारखा आहे. हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पाहिल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल, कारण येथील पवित्रता आणि त्याचबरोबर येथील गणपतीची मूर्ती मनाला आनंद देऊन जाते. सिद्धिविनायक आजच्या दिवसभराचे 3 गणपती झाल्यानंतर आम्ही थोडंसं चहा घेण्यासाठी हॉटेल शिवालय येथे थांबलो आणि त्यानंतर थोडंसं फोटोशॉपी वगैरे केली. आणि आजच्या दुसऱ्या दिवशीच्या गणपतीमध्ये श्री महागणपती रांजणगावला आम्ही आलो आणि येथेच मुक्काम केला. सकाळी पहाटेच्या वेळेस मी आता हे दर्शन घेतोय. 6 वाजलेले आहेत. महागणपती आणि गर्दी खूप कमी आहे. रांजणगाव येथे महाप्रसाद घेऊन आम्ही येथील भक्तनिवास येथे मुक्काम केला. खूप सुंदर असं राहण्याची व्यवस्था येथे केली गेली होती. त्यानंतर सकाळी आम्ही दर्शन घेतले. सकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रांजणगावच्या गणपतीचे आम्ही दर्शन घेतले आणि आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. आज आमच्या अष्टविनायक यात्रेचा 3रा दिवस. ओझरचा विघ्नेश्वर म्हणजेच विघ्नहर्ता हा येणाऱ्या सर्व संकटांना विघ्न दूर करणारा गणेश म्हणून ओळखला जाते. विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करून त्या राक्षसाने तुझ्या नावापुढे माझे नाव यावे म्हणून नमन केले होते. तेव्हा त्याला विघ्नासूर विघ्नेश्वर हा नाव पडलं. येणाऱ्या सर्व भक्तांचे विघ्न दूर करून त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील म्हणून हे विघ्नेश्वराचं मंदिर
सकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सुंदर असं मंदिर पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही ओझरलाच नाश्त्याची सोय केली होती. पोट भरून नाश्ता केल्यानंतर आम्ही ओझरवरून लेण्याद्री म्हणजेच गिरिजात्मक, गिरिजा म्हणजे आत्मा, आणि येथेच 12 वर्ष माता पार्वतींनी सुद्धा तप केलं होतं असं पवित्र ठिकाण, तिथे आम्ही निघालो. सातवे विघ्न राजेंद्र आठवे उग्रवर्णने नववे श्री बालचंद्र दहावे श्रीनाथ 11वे गणपती 12वे श्री गजानन देवनामे असी 12 दीन संध्या मने दीन सिद्धाना गणपती स्तोत्र एक वर्ष गणपती बाप्पा फायनली आम्ही 7 गणेश म्हणजेच ओझरचं सुद्धा विघ्नेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे शेवटच्या गणपतीला, गिरिजात म्हणजे आत्मा. आणि हे आत्मज गणपती आता पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे. खूप सुंदर असं मूर्ती आहे तिथे, असं ऐकलं की खूप म्हणजे एकाच दगडापासून बनलेला ही मूर्ती आहे. आज आमचे हे सगळे प्रसन्न चेहरे तुम्ही बघू शकता. हाय. तर आता हे शेवटचं मंदिराला पाहण्यासाठी डोळे बघून चाललेले आहे. आमच्या खुश आहेत आणि मस्त रोड पण छान आहे, तर हे खूप मस्त झालं. आणि आता चाललो आहे आम्ही गिरिजात. ज्यांना चढायचं होतं त्यांनी चढू शकता. गिरिजात्मक हे मंदिर डोंगर माथ्यावरती असल्याने येथे तुम्हाला डोलीचा वापर करावा लागेल. शिवाय इथे 300 ते 350 पायऱ्या असून येथे तुम्हाला 25 रुपयाचं तिकीटसुद्धा काढावे लागते. व्हेरी नाईस. हा लेण्याद्रीवरून दिसणारा नजारा काही नाही. अशा पद्धतीने अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्यानंतर मी सर्वांना अनुभव विचारला की अष्टविनायक यात्रा तुम्हाला कशी वाटली ते. पहा त्यांच्या तोंडून ते काय म्हणाले. देवदर्शन खूपच उत्तम झालं, त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू सो मच. उज्ज्वला सरेश्वर कल्याण गणपती बाप्पा मोरया. अतिशय सुंदर अष्टविनायक खूपच छान सगळ्या सोयी छान झाल्या, सगळ्या ठिकाणी दर्शन उत्तम आणि छान झालं. सगळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. गणपती बाप्पांनी सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि अशीच उत्तर आमची यात्रा सफल हो आणि संदीप भाऊंना भरपूर यश मिळो हीच समाधानाची आणि विनंती आहे गणपती बाप्पाजवळ. गणपती बाप्पा मोरया. मला सगळ्यांचे साथ चांगली आहे. सगळ्यात जास्त म्हणजे आवाज गेला. संदीपची साथ चांगली आहे. आणि ह्याच्या पुढे तो बोलताना पहिलं मला माझं नाव घेतलं पाहिजे. गोवा काय गोवा गोवा असू दे, कोकण असू दे, गंगासागर असू दे, गोवा असू दे, नाहीतर अजून आपलं कुठे जायचं का आपल्याला? गिरिजा काय उज्जैनला आपली तयारी आहे. होय थँक्यू. बोलवायचं. हा, आणि शिवाय आपले जे जोडीदार आहेत त्यांची साथ खूप छान आहे.
खूप छान थँक्यू. काय सुजाता सागवेकर. ओके. कुठलं गाव? म्हणजे आता इथं राहता कुठे? पलावामध्ये. अच्छा. बर, कसं वाटलं? खूप छान वाटलं. व्हेरी. जवळ घेऊन बोला. काशी प्रयागराज आणि अयोध्याची ट्रिप झाली. तिथून आल्यानंतर 15-20 दिवसांनी आम्ही यूट्यूब बघत असताना दादाचा व्हिडिओ लगेच मिळाला आम्हाला बघायला. आणि व्हिडिओ बघून झाल्यावर आम्हाला शैला वहिनींचा फोन आला दुसऱ्या दिवशी, अष्टविनायक येत आहे का म्हणून. चला लगेच आम्ही तयार झालो. छान आपली अष्टविनायकची ट्रिप झाली. छान सगळ्यांचा प्रवास झाला. आणि आपले ते पवार दादा त्यांनी पण छान गाडी वगैरे चालू, कोणाला त्रास झाला नाही, त्याची काळजी घेतली. धन्यवाद. थँक्यू. बोला. ड्रायव्हर जाताना पवार नाव आहे. तुम्ही माझं नाव कशाला घेतलं? मग ते पारापतीवाला नाव यायला पाहिजे ना. येतं जवळून बोला फक्त. हॅलो. नमस्कार, मी निशांत वडके, राहणार बदलापूर. सर्वप्रथम मी संदीप दादा आणि माझी आई श्रीमती प्रिय वल्लभराव वडके यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आधी अष्टविनायक यात्रा सफल झाली. खूप याच्यामुळे 10 वर्ष होऊन गेली, 15 वर्ष होऊन गेली, यायचं चाललंय, पण या योग नव्हता. पण या दोघांच्या निमित्ताने आज तो योग पूर्ण झाला आणि यात्रा सफल झाली. त्यासाठी या दोघांचे आभार मानतो मी. यापुढेही अशीच आपण यात्रा काढाव्या आणि आमच्या हाती शुभेच्छा तुम्हाला. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. टाळ्या. पुढे आता छाया सोनवणे. जास्त एन्जॉय केलेलं प्राणी. बोला. हॅलो, मी छाया सोनवणे. खूप वर्षापासून अष्टविनायकची यात्रा करायची ती इच्छा पूर्ण झाली. गणपतीचे आभार. गणपतीने सुचवलं ना की यांना की तुम्ही अष्टविनायकची यात्रा काढा. वा वा. म्हणून मी बुकिंग केलं पहिलं. व्हेरी गुड. बोलायला पण सुरू आहात तुम्ही. बोला. नाईस. व्हेरी गुड. हिला द्या. निशांत वडके. मला अष्टविनायक यात्रा लहान वयात थांबा. एक मिनिट. हां. खूप गोड वाटले अष्टविनायक यात्रा. कसं वाटला 3 दिवसाचा अनुभव तुमचा? खूप छान वाटला. इथं. स्मिता कानोरे. मला अष्टविनायक यात्रा खूप आवडली. 3 दिवस खूप छान गेले. संदीपने प्रत्येक ठिकाणी आयांच्या ज्या वयाच्या त्या आयांना त्यांनी प्रत्येक ठिकाणी थांबून व्यवस्थित चढतात एकाने काळजी घेतली. सगळीकडे खूप छान वाटले. हॉटेलमध्ये काळजी घेतली, काय हवं काय नाही, खूप मस्त वाटलं. आम्ही सर्व आयांच्या त्याला दुवा मागतो त्याच्यासाठी, गणपतीसाठी, देवासाठी. स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ. नमस्कार, मी शोभा दिनकर राऊळ. मी खरं म्हणजे मला वेळच नव्हता. आज रविवार संस्कार वर्ग माझा मठामध्ये चालतो, त्याच्यामुळे म्हणजे सूर्य काकांच्या याच्यामुळे तिथं मला मुलांना सोडून येणं म्हणजे मला जमत नव्हतं. तरी पण माझ्या नशिबी अष्टविनायक यात्रा होती आणि ते पण पुण्याचं काम आणि हे पण पुण्याचंच काम आणि माझ्या नशिबात होती म्हणून मला आज तिथं येणं शक्य झालं. आणि शैलाताई पेरारे यांनी आग्रहही केला की चला ताई तुम्ही पण या. आणि खरंच खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. आणि संदीप दादाचे खूप आभार. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या एजच्या बायकांना म्हणा किंवा जेंट्स महिलांना सगळ्यांना सहकार्य केलं, सगळ्यांना व्यवस्थित नेलं आणलं आणि सगळ्यांची नीट अगोदर काळजी घेतली. सगळे लोक खाल्लं पिलं की नाही हे बघितलं आणि त्याच्यानंतर स्वतः खायला बसवलं. म्हणजे ते असं की आपला स्वतःचा मुलगा कसा आहे का आईच्या म्हणजे काळजी घेतोय तशीच त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली. असं नाही कुठेही खाटफूट नाही, कुठे राग नाही, रुसवा नाही. 3 दिवसाचा आमचा एवढा म्हणजे एक परिवार असं तसं आम्ही एन्जॉय केलाय. एक परिवार, एक कुटुंब. उद्या आम्ही कुठे असणार, प्रत्येक जण आपल्या पोटाच्या मागे असणार आहे, प्रत्येक जण वेगळं असणार. पण आज आम्ही एकत्र आहोत, एन्जॉय केला. आणि अष्टविनायक हे तीर्थक्षेत्र अष्टविनायक संपूर्ण यात्रा आम्ही केली आणि शिवाय आम्ही पिकनिक एन्जॉय केली. आणि ह्याचं श्रेय सगळं संदीप दादाला आहेच. आणि सगळ्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रमैत्रिणीला सगळ्यांना आहे. खूप छान वाटलं. अशीच त्याची पण उत्तर प्रगती व्हावी. सगळ्यांना परत असं देवानं बोलवून घ्यावं. सशक्त आणि सहकुटुंब सगळ्यांची
परत परत यात्रा हो ही माझी सदिच्छा आणि अष्टविनायक यात्रा सफळ संपूर्ण झालेली आहे. खूप छान वाटलंय, खूप छान. थँक्यू सो मच. माझं नाव प्रिया प्रभाकर वडके आणि एक म्हणतात की केव्हा तरी योग यावा लागतो आणि असं महाराजांनी संदीपला निमित्त केलं आणि ही अष्टविनायकची यात्रा आहे आपल्या सगळ्यांकडनं निर्विघ्न संपन्न करून घेतलेली आहे. जवळून बोला. हां आणि मुख्य म्हणजे काय आज आता सोबताने आपलं सगळंच सांगितलेलं आहे. जवळून बोला. सगळंच सांगितलं आता काय बाकी राहिलेलं आहे पण आपल्याला जे आहे परिवार मिळालाय यात्रेकरूच्या निमित्ताने जे सेवेकरी परिवार मिळाले त्या सगळ्यांनी खूप छान एकमेकांना समजून सांभाळून घेतलंय आणि त्याच्यामुळे ते कुटुंब तयार झाले आणि असंच सगळं कुटुंब ह्या पुढेही आपण सगळ्या पिकनिकला जाऊया, यात्रेला जाऊया, मस्त मौजमजी करूया आणि ह्या आपल्या संदीप मुलासाठी भरपूर आयुष्य, उदंड आयुष्य, आरोग्य लाभो आणि पुन्हा महाराजांनी त्याला अशी संधी द्यावी आणि ती संधीचं त्यांनी सोनं करावं हीच भावना प्रार्थना. अजून सगळ्याला स्वामी समर्थ. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. बोला आता. मी अपर्णा गायधने. अष्टमी यात्रा आमची सफल झाली आहे. छान व्यवस्थित काळजी घेतली संदीप दादांनी. काय एन्जॉय केलं 3 दिवस? सगळं एन्जॉय झाला आमचा. व्यवस्थित झालं, खाणं पिणं व्यवस्थित मिळालं, दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यावर टेन्शनच नाही आम्हाला. छान त्याच्यात दर्शन घेतलं आम्ही. डान्स वगैरे त्यांनी आता छान सांगितलं म्हटलं आता नाही आणि आमच्या ड्रायव्हर भाऊंचं पण कौतुक. आमची यात्रा छान झाली. संदीप भाऊंनी आमची यात्रा काढावी पुढे. ड्रायव्हर भाऊनी सगळं एकदम म्हणजे पायलटची भूमिका. आभार मानतो आम्ही त्यांचे. थँक्यू. कहाणी त्याची लई लई जुनी. काय सांगू आता, काय सांगू. अशा पद्धतीने आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली. मौज मस्ती करत त्याचबरोबर देवदर्शन, जेवण, खाणं, नाश्ता अगदी व्यवस्थित आणि राहणं एकदम व्यवस्थित होतं. तुम्हाला जर अष्टविनायक यात्रा करायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया अशाच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अष्टविनायका मोरया. धन्यवाद. सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर. पायावरी डोई तुझ्या भगताला पाव. सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर. पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. गाभाऱ्याला पितळेच मखर. चंद्र सूर्य गरुडाची भौतिक कुसर. रंगपात आरतीला खुशाल बसाय. तर अशा पद्धतीने आम्ही 20 जणांनी अष्टविनायकची यात्रा पूर्ण केली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.